आपल्यासोबत कर्नल अभय पटवर्धन सर आहेत. सर, इराण आणि इस्रायल दरम्यानचा किंवा इराण आणि अमेरिकेदरम्यानचा जो संघर्ष आहे तो थांबण्याची चिन्ह दिसत नाही आहे आणि इराण शरणागती पत्करेल काही दिवसांनी, हे जे सर्व अंदाज होते ते खोटे ठरताना दिसत आहे. हे होणार होतंच. जे कोणी तज्ज्ञ असं म्हणत होते की इराण हा लवकर कॅटॅपुल्ट करेल किंवा लवकर शरणागती पत्करेल, ते तसं नाही आहे. इराणकडे जवळपास 2,500 ते 3,000च्या वर मिसाईल्स आहेत सर्व प्रकारचे, आणि काही मिसाईल्स आता रशियाने त्यांना दिलेले आहेत, जे युद्ध सुरू व्हायच्या 10-12 दिवस आधी, म्हणजे जानेवारी एंड फेब्रुवारी बिगिनिंगला इराणमध्ये उतरले होते रशियन विमानांमधनं. ते अँटी शिपिंग मिसाईल्स होते आणि हे यांचे नॉर्मल मिसाईल्स आहेत. आणि इराणचे जे हेवी वेट मिसाईल्स आहेत ते साधारण 3,000-4,000 पाऊंडचं किंवा किलोचं वॉरहेड घेऊन जातात, ते त्यांनी अजून बाहेर काढलेच नाही आहेत. त्यांच्याकडे सध्या जे चालू आहे ते 500 किलोच्या वॉरहेडचे मिसाईल्स ते फायर करतात आहेत. त्यामुळे जे नुकसान आहे ते लिमिटेड होऊन राहिलेलं आहे. पण ज्यावेळेला आता यांनी लढाई जी आहे ती पूर्ण समुद्रामध्ये हिंद महासागरात नेलेली असल्यामुळे कदाचित आता युद्ध मोठ्या प्रमाणात भडकण्याची शक्यता आहे. इराणकडे एअरफोर्स नाही आहे असं अमेरिकेचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यावर पूर्णपणे हवाई वर्चस्व बसवलेलं आहे, आणि त्यांची नेव्हीसुद्धा याच्याप्रमाणे अमेरिकेप्रमाणे त्यांची नेव्हीसुद्धा पूर्णपणे बर्बाद झालेली आहे. त्यामुळे हवा आणि समुद्र हे दोन्ही जर अमेरिकेच्या दृष्टीने त्यांच्या बाजूनी असले तरीसुद्धा जमीन अजून इराणच्या बाजूनी आहे. इराण हा फार मोठा देश आहे. त्यांनी कुठे कुठे आपले मिसाईल साईट्स ठेवलेले आहेत याची कोणालाच कल्पना नाही आहे. अर्ध्याच्यावर त्यांचे मिसाईल साईट जे आहे ते ट्रकवरनं फायर करतात, त्याच्यामुळे ते मोबाईल असतात. तर ते मोबाईल मिसाईल्स लॉन्चर्स कसे ओळखायचे आणि कसा मारा करायचा याच्यावर अजून अमेरिकेला उत्तर सापडलेलं नाही आहे. म्हणून काल हेगेतनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की आम्ही आता इनलँड जाणार आहोत, आमची विमानं आतमध्ये जाऊन कार्पेट बंबार्डिंग करतील आणि यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतील. तरी माझ्या अंदाजाप्रमाणे अजून 1 महिनाभर तरी ही लढाई थांबणार नाही आहे. सर, तुम्ही उल्लेख केला की हिंद महासागरामध्ये लढाई गेलेली आहे. कालच श्रीलंकेजवळ इराणची एक युद्धनौका जी आहे ती अमेरिकेने नष्ट केली. 87 इराणी सैनिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाल्याची पण बातमी समोर आलेली आहे. तर खरोखर भारतीय उपखंडाजवळ युद्ध आलं आहे का, असं याला मानायचं का? मला असं वाटत नाही की भारतीय उपखंडाजवळ युद्ध आलेलं आहे. हे जे इराणियन शिप होतं देना, हे एक डिस्ट्रॉयर होतं, त्याच्यावर मिसाईल्स होते. हे भारताची जी 17 तारखेला नेव्हल परेड झाली होती त्याच्याकरता ते विशाखापट्टणमला आलेलं होतं मिलान 26 एक्सरसाइजकरता, जी आपल्या राष्ट्रपतींनी ती परेड पाहिली, नेव्हल परेड. त्याच्यामध्ये इराणचं हे जहाज आलेलं होतं. हे दरवर्षीच येतं. अमेरिकेचं एक जहाज येणार होतं, ते अंतिम क्षणी कॅन्सल झालं. जर यांना माहिती होतं की अमेरिकेचं जहाज कॅन्सल झालं आहे तर या लोकांनी दे शुड हॅव बीन ऑन द लुकआउट, पण ते तसे राहिले नाही. आणि हे जेव्हा भारतामधनं विशाखापट्टणममधनं निघाले त्यावेळेला श्रीलंकेचं पाणी पार केल्यानंतर जेव्हा ते खुल्या समुद्रामध्ये आले हिंद महासागरात, तेव्हा अमेरिकन सबमरीनने त्यांना ट्रॅक केलं. आता ही सबमरीन या जहाजाला पहिलेपासून ट्रॅक करत होती का ॲक्सिडेंटली ट्रॅक झालं याची काही कल्पना नाही आहे. दुसरी गोष्ट अशी म्हणजे की अमेरिकेची काही समुद्राचा टोह घेणारी जहाजं विमानं या एक्साईजमध्ये आलेली होती. कदाचित त्या विमानांनीसुद्धा याच्याबद्दल माहिती दिलेली असेल आणि अमेरिकन नेव्ही काय करू शकते याची चुणूक इराणला दाखवायकरता त्यांनी हा मारा केलेला असणार. त्यामुळे युद्ध हे भारतीय उपखंडापर्यंत आलेलं आहे असं मला तरी वाटत नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धसंबंधीचे जे काही अधिकार आहेत त्या अधिकारांना कात्री लावण्यासाठी अमेरिकन सिनेटमध्ये एक विधेयक आणण्यात आलं होतं, मात्र तो नामंजूर झालेला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प त्यांचा जो एक स्वभाव आहे तो म्हणजे हेकेखोरपणाचा एक स्वभाव त्यांचा दिसतो, तर त्यांची मनमानी युद्ध संदर्भात आणखी वाढेल या कालचं जे काही सिनेटमधलं डेव्हलपमेंट आहे त्याच्यानंतर? नक्कीच वाढेल, कारण ज्या रीतीने सिनेटमध्ये
रिपब्लिकन पक्षाचं कमी मत असतानासुद्धा डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही लोकांनी त्यांना पाठिंबा देऊन हे विधेयक 54 ते 42 या मतांनी पास केलेलं आहे. याचा अर्थ असा की अमेरिकन जनतेचा आणि अमेरिकन सिनेटचा यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. आता जोपर्यंत अमेरिकेची काही हानी होत नाही आहे, जीवित हानी होत नाही आहे, तोपर्यंत हा पाठिंबा कायम राहील. पण इराणमध्ये सध्या अमेरिका फक्त समुद्रामध्ये आहे. समुद्रात त्यांची 2 विमानवाहू जहाजं आणि जवळपास 20च्या वर युद्धनौका आहेत. तर या युद्धनौकांमध्ये कोणाला जरी धक्का बसला, मोठं जहाज जर गेलं विमानवाहू जहाज, तर जवळपास 300 विमानं, 300च्या वर हेलिकॉप्टर्स दोन्ही मिळून आणि जवळपास 8,000च्या वर नौसैनिक यांची आहुती पडेल आहे. याच्या अर्धा प्रत्येक जहाजावर अंदाजे आहे. आणि जे नॉर्मल मिसाईल कॅरिंग जहाज आहेत, डिस्ट्रॉयर्स, त्याच्यावर जवळपास 200 ते 300 नौसैनिक असतात आणि जवळपास 40च्या वर मिसाईल्स असतात. त्यामुळे त्यांच्यापैकी कोणाला जरी धक्का लागला तरीसुद्धा याला प्रॉब्लेम येईल. दुसरं म्हणजे असं आहे की जर विमानवाहू जहाज ही सगळी अण्वस्त्रधारी पण आहेत आणि दुसरं म्हणजे ती अणुसंचालित आहेत. त्यामुळे त्यांना जर नुकसान झालं तर हे नुकसान अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांना फार धोक्याचं राहील. जर अरब समुद्रात गेलं हे जहाज तर UAEला, सौदी अरबला, ओमानला याचा धक्का पोचेल आहे रेडिएशनचा. आणि जर वरचं गेलं सायप्रसच्या जवळचं तर सायप्रस, मोरक्को या देशांना याचा रेडिएशनचा धक्का पोचेल. त्यामुळे अमेरिकेची सुद्धा स्थिती वाटते तेवढी खंबीर नाही आहे. दे आर ऑल्सो वल्नरेबल. आणि आता इराण केव्हा त्यांच्यावर हल्ला करतो हे पाहणं आता औत्सुक्याचं असेल आहे. जस्ट एक सोशल मीडियावर असं एक तर्क दिला जात होता की इराणमध्ये 2-3 दिवसापूर्वी जवळपास 4.5 रिश्टर स्केलच्या मॅग्निट्यूडचे धक्के जे आहेत ते जाणवले. इराणने खरोखर अण्वस्त्राची चाचणी केली असावी असा तर्क पण दिला जात आहे. नाही, हे धक्के अमेरिकेच्या निवेदामध्येही बसलेले आहेत आणि इकडेही बसलेले आहेत, इराणमध्येही बसलेले आहेत. त्याच्यामुळे हा तर्क लोकांनी काढलेला आहे की न्यूक्लिअर चाचणी झाली असेल अंडरग्राऊंड, त्याच्यामुळे हा भूकंप आलेला आहे. पण तसं नाही आहे. निवेदासुद्धा भूकंप प्रेरित प्रदेश आहे आणि इराणसुद्धा भूकंप प्रेरित प्रदेश आहे. आपण हे पाहायला पाहिजे की काही दिवसापूर्वी ताजिकिस्तानमध्ये, पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. हिमालयाची जी टेक्टोनिक प्लेट आहे त्या एकमेकांना टकरावत आहेत. त्यामुळे मोठा भूकंप काही वर्षामध्ये या पूर्ण भागामध्ये येण्याची शक्यता आहे असं भूतज्ञ सांगतात. आता त्याचा हा भाग होता असं मला वाटतं. पण दोन्ही अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे त्यांना अणुचाचणी करण्याची काही आवश्यकता असेल असं मला तरी वाटत नाही. तर इराण आणि अमेरिकेदरम्यानचा किंवा इराण आणि इस्रायल दरम्यानचा हा जो संघर्ष सुरू आहे तो लवकर संपेल अशी चिन्ह दिसत नाही आहेत. कारण इराणजवळ अजूनही अनेक मिसाईल्स आहेत आणि त्यांचा मारा करण्याची इराणची क्षमता जी आहे ती पण अजूनही अमेरिका जो आहे तो ध्वस्त करू शकलेला नाही. त्यामुळे युद्ध आणखी काही दिवस चालेल अशीच शक्यता तज्ज्ञांना वाटते. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.